जामखेडमध्ये एका तरुणावर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला असून तरुणांवर फायरिंग करणारे 6 आरोपी 24 तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेत. जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलालगत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाले. यातून आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या दिशेनं 3 गोळ्या फायर केल्या. त्यापैकी 2 गोळ्या हुकल्या आणि 1 गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार राहणार पोकळे वस्ती जामखेड याच्या पायास लागली. सदर घटना ही 1 जून रात्री 10 वाजता घडली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत 3 पथकं आरोपींच्या शोधार्थ पाठवली होती. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकानं सदर घटनेतील 6 आरोपींच्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. सदर आरोपींवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 293/2025 बीएनएस कलम 109, 115(2), 352, 35 सह आर्म ऍक्ट 325 प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा सोमवारी पहाटे दाखल झाला. याबाबत जामखेड पोलिसात आदित्य बबन पोकळे वय वर्ष 20 धंदा वॉशिंग सेंटर राहणार पोकळे वस्ती जामखेड यांना फिर्याद दिली की रविवार दिनांक 1 रोजी 10 वाजता विंचरणा नदीजवळ घर आहे. तेथे पोकळे वस्तीवरील नागरिक आणि महिला होत्या. यावेळी एका 4चाकी वाहनातून 3 अज्ञात इसम उतरले आणि ते तेथे लघवी करू लागले. त्यांना येथे लघवी करू नका, महिला बसल्या आहेत असं म्हणल्याचा राग आल्यानं त्यांनी फिर्यादी आदित्य पोकळे यास शिवेगाळ करून मारहाण केली. यावेळी तेथे कुणाल बंडू पवार वय वर्ष 20 राहणार जामखेड हा आला. 3 अज्ञातांनी त्याच्याजवळील पिस्टलनं या दोघांवर गोळीबार केला. यावेळी या हल्ल्यामध्ये कुणाल पवार जखमी झाला असून त्याला जामखेड येथील खासगी दवाखान्यात उपचार करून अहिल्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर जामखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले, परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्ह्यांची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेशित केलं. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, शाहिद शेख, संदीप दरंदले, रोहित येमूल, किशोर शिरसाट, गणेश धोत्रे, संतोष लोंढे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सागर ससाने, अमृत आढाव, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड, भगवान धुळे अशांचे 2 पथकं तयार करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. दिनांक 2 मे रोजी सदर पथक गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर राहणार निपाणी संभाजीनगर आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते प्रवरा संगम तालुका नेवासा मार्गानं किया सेल्टॉस आणि मारुती प्रोनिक्स अशा कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीनुसार पथकानं पंचासमक्ष प्रवरा संगम येथे सापळा रचून प्रभू रायभान भालेकर वय वर्ष 33, नकुल विष्णू मुळे वय वर्ष 40 राहणार खेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर, शरद अंकुशराव शिंदे वय वर्ष 38 राहणार पुसेगाव तालुका पैठण, गणेश गोविंद आरगडे वय वर्ष 30 राहणार खंडाळा तालुका पैठण, राव बहादूर श्रीधर हरकळ वय वर्ष 35 राहणार सारासिद्धी सोसायटी बीड बायपास, सुशीता राजंद गांगवे वय वर्ष 30 राहणार पद्मापुरा अशांना ताब्यात घेतलं. सदर पथकानं पंचासमक्ष आरोपींच्या ताब्यातील 2ही कार तसेच गुन्ह्यात वापरलेले लायसनचे पिस्टल, 1 राऊंड आणि 2 रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करतायत. जामखेड शहरामध्ये काल रात्री 10-10:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना 2 कारमधून आलेल्या 5 ते 6 इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते. फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत, तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती. तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता. त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते. त्याप्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि PSI सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं. तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायभान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर 5 साथीदारांना अटक केलेलं आहे. त्यांच्याकडनं 2 वाहनं, 1 पिस्टल, 1 राऊंड व 2 रिकाम्या पुंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक नेमोनकर, जामखेड.